महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। 4 जून 2026 रोजी ठाणे पश्चिमेकडील जांभळी नाका या मुख्य बाजारपेठेतील धन्यकुमार साखरे या मराठी भाजी विक्रेत्याला काही परप्रांतीय हिंदी भाषिक भाजी विक्रेत्यांनी मारहाण केली। या मारहाणीमध्ये त्या भाजी विक्रेत्यास 4 टाके पडलेले आहेत। परप्रांतीय मराठी वादामध्ये समाजसेवक संगम डोंगरे यांची ही आक्रमक पवित्रा आपल्यासमोर मांडत आहोत। आणि तुम्ही आम्हाला दादागिरी करणार, आम्ही खपून घेणार नाही। तुम्ही या धंदा करा, आमचा विरोध नाही, पण आमच्या मराठी माता भगिनींना या वयात या आजीला मारलंय, या बाबाला मारलंय। आणि हा संगम डोंगरे हा मराठी माणूस हा कदापि सहन करणार नाही। हे काय सांगतायत, आमची लोकसंख्या जास्त आहे। अरे हे महाराष्ट्र आमच्या बापाचं आहे, हे तुमच्या बापाचं नाही, कळलं का तुम्हाला? तुम्ही काय म्हणतायत की आमची लोकसंख्या जास्त आहेत, हात लावणार। मी तर म्हणतो कोणाच्या दम आहेत हात लावून दाखवा। हा संगम डोंगर इथे उभा आहे, कळलं का? आरेला कार्य करणार आम्ही कोणाला घाबरणार नाही, कळलं का तुम्हाला? काल ह्या 2 दिवसापूर्वी या बाबांना आणि ह्या आजींना या लोकांनी मारहाण केली होती। इकडचे काही परप्रांतीय आहेत, ते या आजीला जांभळाच्या बिया फेकून मारवत आहे। अरे हे महाराष्ट्र आमच्या बापाचं आहे, हा आमच्या बापाचं आहे, आणि तुम्ही आम्हाला सांगणार काय आमची संख्या जास्त आहे? हे महाराष्ट्र आहे, हा तुम्ही धंदा करा, आम्ही धंद्याचा विरोध करत नाही, पण आमच्या मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केला ना, सालाने एकानं चोपणार, कळलं का? तुम्ही कायदा हातात घेता ना, आम्ही कायद्याची भाषा जाणतोय। आमच्या माणसाला हात लावाल तुम्ही। आता ह्या वयात बघा, ह्या आजीचं वय मला वाटतं 75-80 वयात आहे। या वयात हे हरामखोर, हे इकडचे परप्रांतीय आहेत, ते यांना मारतायत। हे कितपत योग्य आहे? हे न्यायालय धरून आहे का? हे संविधान धरून आहे का? म्हणजे तुम्ही इथं धंदा करणार, आमच्या मराठी माणसाला डोळे वटारणार काय चाललंय? हा कायदा आहे का नाही? हा दिघे साहेबांचा ठाणे आहे, आणि ह्या दिघे साहेबांचा मी कार्यकर्ता आहे। या मराठी माणसात धक्का नक लागले ना, नाही हरामखोर चोपलं ना, तर याद राखा, यापुढे आम्ही आरेला कार्य करणार आहे, पण यापुढे आम्ही काटाही वाटू वेळ पडली तर। कारण हे ना प्रेमाची भाषा कळत नसेल तर यांना पूर्व्यासारखा चोपत द्यायला लागेल ना। आता हे काल ते पोलीस स्टेशन गेले होते, यांच्यावर फक्त धातू गुन्हा दाखल करून घेतला आहे। त्यांच्यावर 323 लावलं, 324 लावायला पाहिजे होता, का नाही लावलं? 324 4 टाके पडलेत, म्हणजे काय चाललंय? म्हणजे तुम्हाला मनाला वाटत कसं करणार काय? मला पोलिसांना विनंती करायची आहे की हे जे कोण परप्रांतीय आहेत, इथे उत्तर प्रदेश बिहार बनवायचा प्रयत्न कराल ना, तर खपून घेणार नाही। पोलिस माणसांनी त्यांनी भाड्याने घेतलं आहे। आता काय झालं, त्यांच्याकडे पैसा आला आहे, थोडा माज आला आहे, आणि पैसा आला, माज आला आहे, आणि यांची संख्याही वाढली। यांना काय वाटलं की आपली संख्या वाढली का आपण इथं उत्पात करू, उत्तर प्रदेश बिहार करू, पण हे महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश बिहार आम्ही करून देणार नाही। बस झालं। आजी भाजी विकतात, हे वत्सलाबाई भुजबळ आहेत, आणि इथे भाजी विकतात। ते आजूबाजूला दोन्ही परप्रांतीय सगळे धंदे करतात। ते असेच बसलेले, कोणी त्यांना हे बसवलेलं, पण त्यांची इतकी दादागिरी वाढली आहे ना, हिला उठता बसता काही ना काहीतरी मारणार, जेवायला बसले तरी काहीतरी मारणार। शेवटी बघून आम्हाला पण राहवलं नाही, आम्ही त्यांना दम द्यायला गेलो, विचारलं त्यांना का रे तुम्ही मारताय? त्यांनी शिवीगाळी केली आम्हाला। शिवीगाळी केल्यानंतर आम्ही डायरेक्ट कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला, भाऊ शिवीगाळी करतायत, ते बघा त्या बाईला मारतायत म्हणून। आता त्यांनी कंप्लेंट घेतली नाही घेतली माहीत नाही, आम्हाला तिथं थांबवलं थोडा वेळ, बोलले आम्ही तुमची कंप्लेंट घेतली, त्यांना परत पाठवलं। आम्हाला काय यांची कॉपी वगैरे काय दिली ना त्यांनी। आणि इथं आल्यावर त्यांनी डायरेक्ट मी दुकानात उभा राहिलो, माझ्या आले आणि डायरेक्ट मारायलाच सुरुवात केली। 4 जण होते। काय नाव त्यांचं? इथे एक राजू आहे, त्याचे सगळे भाचे आहेत। अच्छा, राजू राजू चव्हाण। वाद काय होता? वाद हेच बाईला मारण्याचं, त्याच्यावरून मग कंप्लेंट काय दिली तू? आणि आज पण एकाने कोणतरी याला बाईला येऊन धमकी दिली का तू कंप्लेंट का दिली, मला का नाही सांगितलं? कोण म्हणजे कोण होता बाई तो? तुला आज बोलला कोण? आज कोण बोलला? आज कंप्लेंट कोणी दिली? बोलले कशाला दिली कंप्लेंट? ठोंबरे साहेब पोलीस नाही, हे इथला कार्यकर्ता साहेब माझी काय गलती, सुभाष ठोंबरे। कसा काय फोन करायचा, फोन नंबर नाही माझ्याकडे, कोणी त्रास दिला तुम्हाला? हे इथं बसले भैया, हे कोण मारायचं? आम्ही जेवाय बसले तरी माझ्या अंगावर टाकायचे,
अरे त्याच्या पोराला सांगितलं हे आमची नाही मारी चल, आमची नाही मारी चल. हाडहूड करायचे, तिला शिवीगाळी करायचे.